तुला माझ्याबरोबर लग्न करायचंय का? तुला करायचंय काय? हा सवाल कुणी कुणाला केला असेल सांगता येईल? मी सांगतो. हा सवाल जरांगे यांनी भुजबळांना केला आहे. छगन भुजबळ मनोज जरांगेंना असं काय म्हणाले होते की जरांगे भुजबळांना तुला माझ्याबरोबर लग्न करायचंय का असं म्हणून गेले? नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय सरकारनामा. मराठा आरक्षणावरून जरांगे आणि भुजबळ यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू झालंय. दोघेही एकमेकांवर आरोप प्रत्यारोप आणि टीका करतायत. मनोज जरांगेंच्या अंगात ताकद आहे का अशी टीका छगन भुजबळांनी केली होती. त्यावर जरांगे यांनी ते म्हणतात की अंगात ताकद नाही. तुला काय लग्न करायचंय का माझ्या संग? तुला करायचंय काय? तू मोजतोस का? डॉक्टर मोजतात मला. मी कधी बोललोय का मला उठून बाथरूमला ने? असे मिश्किल सवाल करत भुजबळ यांच्यावर जरांगेंनी टीका केली आहे. जरांगे एवढ्यावरच थांबले नाहीत. हाके यांचं उपोषण मागे घेतेवेळी छगन भुजबळ यांनी केलेल्या शेरो शायरीचाही त्यांनी समाचार घेतला. येवलेवाल्यापेक्षा बेकार शेरो शायरी आपल्याला येते. ते तरी कागद बघून वाचतात. आपल्या मराठ्यांचे 4-5 नेते बेकार आहेत. त्यांना शायरीशिवाय दुसरं काही येत नाही. ते टिकूच शकत नाहीत यांच्या समोर, अशी टीकाही जरांगे यांनी केली. रुग्णालयात उपचार घेऊन अंतरवाली सराटीत पोहोचल्यावर त्या ठिकाणी बोलताना जरांगे यांनी भुजबळांवर टीका केली. जरांगेंनी उपोषण सोडताना राज्य सरकारला सगळे सोयऱ्यांसह मराठा समाजाच्या आरक्षणासाठी 13 जुलैपर्यंत मुदत दिली आहे. त्याबाबतही त्यांनी भाष्य केलं. 13 जुलैनंतर सरकारचं काहीही ऐकून घेणार नाही असं त्यांनी म्हटलंय. तुम्ही पलट्या मारल्या तर तुमचं सरकार मॅप पलटी केलंच समजायचं. हे इतके दिवस बोललो नव्हतो, पण आता बोलणं आवश्यक आहे असंही मनोज जरांगेंनी म्हटलंय. एकूणच काय तर जरांगे आणि भुजबळ यांच्यातला शाब्दिक वाद आता टोकाला गेलाय. मात्र एकमेकांवर टीका करताना थोडं भान देखील बाळगायला हवं, हेही तितकंच खरं. पाहत रहा निर्भीड आणि सडेतोड सरकारनामा. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.